नमस्कार सर. नमस्कार अर्चनाजी, बोला. सर माझा प्रश्न असा आहे, ओके. सेक्सचा ब्लड प्रेशरवरती काही परिणाम होतो का? अच्छा अच्छा, किती सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीमुळे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं का, असंच ना? हो हो. चला, व्हेरी गुड. खूप छान प्रश्न सांगूया तुम्हाला. अभिनंदन. हा जर विचार करा, हो. म्हणजे आपण काहीतरी ते ॲक्टिव्हिटी म्हणजे एक तेवढ्यापुरतं प्लेजर समजतो आणि निघून जातो. हो. मग हे बाकीचे येणारे इफेक्ट, साईड इफेक्ट बीपीचं कंट्रोलमध्ये येत असेल, किती मोठी गोष्ट आहे. हो. सांगूया याचं विज्ञान काय. नक्की. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येक गोष्ट ही शरीराच्या फायद्यासाठी बनवलेली आहे. ॲक्टिव्हिटी करताना तुमचा ब्लड फ्लो हा 10 पटीने जास्त वाढलेला असतो. तुमचं हार्टकडनं ब्लड जे पुश होतं पेरिफेरीला जातं. पेरिफेरीला गेल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी ऑक्सिजन सप्लाय चांगला वाढतो प्रत्येक एंड ऑर्गनचा. त्याच वेळेला तुमच्या बी पी हे कंट्रोलमध्ये यायला लागतं. म्हणजे हे कमी होत नसतं. तर बी पी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी कसा हा ॲक्टिव्हिटीचा भाग असतो, तर ब्लड फ्लो पेरिफेरीला जाणं. बऱ्याचदा ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं, तुमचं कॅपॅसिटी ऑफ ब्लड फ्लो आणि तुमचा त्याबद्दल जाणारा फ्लो ह्याचा रेशो असतो. म्हणून मित्रांनो, रेग्युलर ॲक्टिव्हिटी, परत मी रिपीट करेन, स्ट्रेसमध्ये नसताना तुमचा नोन पार्टनर, तुमचा ओन पार्टनर, तुमचे कन्सेंट आणि तुमच्या मर्यादेत राहून केला तर नक्कीच बी पी कंट्रोलमध्ये आणायला फायदा होतो. मला वाटतं हा बेनिफिट सर्वांनी घेतला पाहिजे.